नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे भारतीय संसदेचे स्ट्रक्चर, भारतीय संसदेची अधिवेशनं आणि भारतीय संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्या अधिवेशनादरम्यान कोणत्या पद्धतीने ते सगळं कामकाज चालत असतं या संदर्भातले काही बाबी. आता नुकतीच केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे की 14 सप्टेंबर पासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि इतर अधिवेशनांपेक्षा या अधिवेशनामध्ये एक बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो बदल म्हणजे यावेळच्या अधिवेशनामध्ये क्वेश्चन आवर नसणार आहे, प्रश्नोत्तराचा तास यावेळच्या अधिवेशनामध्ये नसणार आहे आणि त्यावरून विरोधकांनी त्याचा आक्षेप घेतला आहे. बरेच त्याच्यावर चर्चा चालू आहेत. प्रश्नोत्तराचा तास का कॅन्सल केला, काय कारण, कोविड-19च्या अनुषंगाने कॅन्सल केला की त्यामागे आणखी काही कारणं असावीत, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. तर या आगामी संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की नेमकं अधिवेशन चालतं कसं, अधिवेशनात कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो आणि एकंदरीतच आपल्या संसदेची रचना कशी आहे, संसदेचं आणि आपल्या सरकारचं स्ट्रक्चर कसं आहे, हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अंतर्भूत असणार आहे. आजच्या व्हिडिओतले मुद्दे आहेत की स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट, सरकारचं म्हणजे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं स्ट्रक्चर कसं असतं, स्ट्रक्चर ऑफ पार्लमेंट, संसदेची स्ट्रक्चर किंवा संसदेची रचना कशी असते, लोकसभा आणि राज्यसभा, त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधान परिषद यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो, प्रोसिडिंग्स, पार्लमेंटमधल्या प्रोसिडिंग्स कशा चालतात आणि पार्लमेंटमधले जे प्रश्नोत्तराचा तास असतो त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात क्वेश्चन आवर, तर त्या प्रश्नांचे प्रकार असतात ते कोणते आणि त्यामध्ये काय फरक आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण हा विषय आहे तो सर्वच परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो आणि संसदेच्या कामकाजासंदर्भात अलीकडच्या काळात प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. संसदेचं कामकाज, त्याच्याशी संबंधित असलेली राज्यघटनेतली कलमं आणि त्या कामकाजासंदर्भातचं विवरण हे आपण समजून घ्यायला हवं. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर कसं असतं. सरकारची रचना, आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि या लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तर मग ही संसदीय शासन पद्धती तर आहेच, परंतु आपलं जे सरकार स्थापित होत असतं, आपल्याकडे संघराज्य पद्धती पण आहे, म्हणजे केंद्रामध्ये एक सरकार असतं आणि राज्यांमध्ये पण एक सरकार असतं. तर अशा पद्धतीने फेडरल सिस्टीम आहे किंवा क्वासी फेडरल सिस्टीम, आपण योग्य शब्द जर वापरला भारतासंदर्भात तर क्वासी फेडरल सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य अशी दोन सरकारं असतात. तर या सरकारांचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं पहा. साधारणपणे आपण असं म्हणतो की गव्हर्नमेंट स्ट्रक्चर 3 खांबांवर आधारित असतं. ते म्हणजे लेजिस्लेचर, त्याला आपण विधायिका असं म्हणतो, एक्झिक्युटिव्ह, त्याला आपण कार्यपालिका असं म्हणतो किंवा कार्यकारी मंडळ असं म्हणतो, आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिका किंवा न्यायमंडळ, म्हणजे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा 3 प्रकारांमध्ये किंवा 3 खांबांवरती गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर उभारलेलं असतं. आता लेजिस्लेचर म्हणजे विधायिका मध्ये नेमकं काय आहे, तर विधायिका म्हणजे लॉ मेकिंग बॉडी आहे. म्हणजे विधायिकेमध्ये काय होतं किंवा आपण आपल्या भाषेत बनवूया की संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये नेमकं काय होत असतं, तर संसद किंवा विधिमंडळ हे कायदा निर्माण करणारं अंग आहे, लॉ मेकिंग बॉडी आहे की ज्या ठिकाणी नवीन कायदे तयार केले जातात किंवा जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या जातात किंवा जुने कायदे रद्द करून नव्याने कायदे केले जातात. तर हे काम असतं लॉ मेकिंग बॉडी म्हणून लेजिस्लेचरचं. आता याच्यामध्ये 2 स्तरावर हे लेजिस्लेचर आपल्याकडे त्याचे स्ट्रक्चर आहे. 2 स्तर कोणते, तर एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक स्टेट लेवलवर, म्हणजे सेंट्रल लेवलवर एक आणि स्टेट लेवलवर एक, असे 2 लॉ मेकिंग बॉडी आपल्याकडे आहेत. कोणकोणत्या, सेंट्रल लेवलवर कोणती आहे, तर अर्थातच संसद आपण तिला म्हणतो, पार्लमेंट म्हणजे संसद ही सेंट्रल किंवा केंद्र स्तरावरची कायदा निर्माण करणारी बॉडी आहे किंवा कायदे मंडळ आहे, कायदा निर्माण करणारं अंग आहे संसद. संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर संसदेमध्ये अर्थातच 2 सभागृह आहेत आपल्याकडे, द्विगृही कायदे मंडळ आहे आपलं, त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रेसिडेंट हा सुद्धा संसदेचा एक अविभाज्य भाग आहे.
म्हणजे प्रेसिडेंट हा जरी संसदेचा किंवा संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्या सभागृहाचा सदस्य जरी नसला तरी देखील राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये पारित केलेले कायदे किंवा मंजूर केलेले विधेयकांना कायद्याचं स्वरूप तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होत नाही, म्हणून संसदेतलं महत्त्वाचं अंग आहे प्रेसिडेंट सुद्धा. तर अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटवर जी लॉ मेकिंग, सेंट्रल लेवलवर जी लॉ मेकिंग बॉडी आहे ती म्हणजे संसद, त्यामध्ये प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभेत समावेश होतो. आता राज्यस्तरावर जी संस्था आहे किंवा अंग आहे कायदा निर्माण करणारे किंवा कायदे मंडळ, ते म्हणजे विधिमंडळ. आपण त्याला आपल्या भाषेत विधिमंडळ असं म्हणतो. आता भारतातल्या काही राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, काही राज्यांमध्ये फक्त विधानसभा एकगृही कायदेमंडळ आहे. जसं आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे, एक विधानसभा आहे आणि एक दुसरी आहे विधान परिषद. असे काही राज्यांमध्ये आहेत. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये. आता आंध्र प्रदेशने काय केलंय की आमच्याकडचं विधान परिषद रद्द करा म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय. त्याच्यामुळे आता आंध्र प्रदेश बाबतीत काय निर्णय होतो माहीत नाही, परंतु आता जम्मू काश्मीरमधलं रद्द झालेलं आहे. आंध्र प्रदेशचं रद्द होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात आहे, त्याच्यानंतर बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, ओरिसामध्ये होण्याच्या मार्गावर आहे, नवीन स्थापित होण्याच्या मार्गावर. तर हे वेगवेगळ्या राज्यांमधली परिस्थिती आहे. महाराष्ट्रात द्विगृही कायदेमंडळ आहे, विधिमंडळ आपण त्याला म्हणतो, विधानसभा आणि विधान परिषद. आता याच्यामध्ये राज्यस्तरावर जे कायदेमंडळ आहे त्यात कोणाकोणाचा समावेश होतो तर लोकसभे आणि राज्यसभेप्रमाणे जिकडे सुद्धा दोन सभागृह असतात, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद. आणि अर्थातच जसं तिकडे राष्ट्रपती हे संसदेचं अविभाज्य अंग असतात त्याप्रमाणे राज्यस्तरावर सुद्धा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल हे सुद्धा राज्य विधिमंडळाचे एक अविभाज्य भाग असतात. कारण विधान परिषद किंवा विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांना कायद्याचं स्वरूप कधी प्राप्त होतं, जेव्हा त्याच्यावर राज्यपालांची स्वाक्षरी होत असते. आणि म्हणून राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. लॉ मेकिंग बॉडी ही जी राज्यस्तरावरची आहे त्यामध्ये गव्हर्नरचा समावेश होतो. अशा प्रकारे हे लेजिस्लेचर आहे केंद्र आणि राज्यस्तरावरचं. आता एक्झिक्युटिव्ह आपण समजून घेऊया, कार्यपालिका किंवा कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. कायदे मंडळाने जे कायदे तयार केलेले आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळाचं असतं. आता कार्यकारी मंडळाची पण आपण सेंट्रल आणि स्टेट अशी दोन्ही स्तरावरची रचना समजावून घेऊया, केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर. केंद्र स्तरावर अर्थातच कार्यकारी मंडळामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांचा समावेश असतो. पहा, प्रेसिडेंट हे लॉ मेकिंग बॉडीचे पण एक अविभाज्य अंग आहेत आणि कार्यकारी मंडळाचे सुद्धा अविभाज्य अंग आहेत, दोन्हीकडे आहेत. प्रेसिडेंट, कारण देशाचा कारभार हा प्रेसिडेंटच्याच नावाने चालत असतो, प्रेसिडेंटच्या अनुपस्थितीत व्हाईस प्रेसिडेंट. आणि खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो किंवा खऱ्या अर्थाने निर्णय प्रक्रिया किंवा वास्तविक प्रमुख देशाचे जे असतात ते असतात पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. तर यांचा सेंट्रल लेवलवर कार्यकारी मंडळात समावेश होत असतो. यांचं काम आहे की आपल्याकडे जे मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कायदे जे निर्माण केलेले आहेत, ऑलरेडी अस्तित्वात आहेत, त्या कायद्यांची अंमलबजावणी करणे किंवा नवीन कायदे जर करण्याची आवश्यकता असेल तर त्या संदर्भातला निर्णय घेणे, तो राष्ट्रपतींना किंवा राज्यस्तरावर गव्हर्नरना सांगणे आणि त्यानुसार कायदा निर्माण करणे. जसं केंद्र स्तरावर आहे तसं राज्य स्तरावर सुद्धा प्रमुख असतात राज्याचे कार्यकारी मंडळाचे, गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, आणि जिकडे जसे पंतप्रधान असतात तसं राज्य स्तरावर चीफ मिनिस्टर असतात, मुख्यमंत्री. आणि दोन्ही स्तरावर किंवा केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे मंत्रिमंडळ असतं. केंद्रात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ आणि राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आपण त्याला म्हणतो. अर्थात त्याचेही 3 प्रकार पडतात, कॅबिनेट मिनिस्टर, मिनिस्टर फॉर स्टेट आणि डेप्टी मिनिस्टर. पहा, असे कॅबिनेट मिनिस्टर, मिनिस्टर फॉर स्टेट आणि डेप्टी मिनिस्टर. म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर, त्यानंतर राज्यमंत्री आणि उपमंत्री, असे 3 प्रकार मिनिस्टरचे असतात. केंद्र स्तरावर सुद्धा तसेच असतात आणि राज्य स्तरावर सुद्धा तसेच असतात. तर हे एक्झिक्युटिव्ह आहे, हे कार्यकारी मंडळ आहे गव्हर्नमेंटचं. आणि ज्युडिशियरी काय तर आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की आपलं एकेरी न्यायमंडळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा न्यायमंडळाचं काम काय आहे तर पनिश लॉ ब्रेकर्स, म्हणजे आता कायदे मंडळाने निर्माण केलेले कायद्याचं अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं आहे. आणि हे जे कायदे आहेत हे कायदे जर कोणी तोडत असेल, कायद्यांची अंमलबजावणी होऊ देत नसेल किंवा जर त्या कायद्यांचं उल्लंघन केलं जात असेल तर संबंधितांना शिक्षा करणे हे
या ज्युडिशियरीचं काम असतं. म्हणजे कोणतेही कायदे, म्हणजे क्रिमिनल असो किंवा लेजिस्लेचर स्तरावर तयार केलेले कायदे असो देत, त्याचं पनिशमेंट, ते जर कायद्याचा भंग झाला तर ते भंग करण्याबद्दल पनिशमेंट देण्याचं काम ज्युडिशियरी करते. ज्युडिशियरी स्ट्रक्चर कसं आहे, तर सगळ्यात वरच्या स्तरावर सुप्रीम कोर्ट आहे की जे भारताचं सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्या खालोखाल प्रत्येक राज्यामध्ये हायकोर्ट्स असतात. प्रत्येक राज्यामध्ये इन द सेन्स भारतामध्ये सध्या तरी 25 उच्च न्यायालय आहेत. सगळ्यात लेटेस्ट जे आहे ते आंध्र प्रदेशचं आहे. 24 होती, आता 25वं उच्च न्यायालय आंध्र प्रदेशमध्ये स्थापित झालेलं आहे. त्यामुळे आता 25 उच्च न्यायालय आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालय असतात किंवा सेशन कोर्ट्स किंवा जिल्हा दिवाणी न्यायालय, आणि त्या खालोखाल असतात JMFC तालुका स्तरावर. अशा प्रकारे ही आपली ज्युडिशियरीची रचना असते, एकेरी न्याय पद्धती आहे. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटचं हे स्ट्रक्चर असतं, राज्य स्तरावरचं पण आणि केंद्र स्तरावरचं दोन्हींचा आपण विचारात आढावा घेतलाय, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचा. ओके, आता आपण त्यापैकी एकेका विषयाला स्पर्श करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ही जी लॉ मेकिंग बॉडी आहे लेजिस्लेचर, त्या लेजिस्लेचरमध्ये सेंट्रल लेवलचं जे लेजिस्लेचर आहे म्हणजे संसद, त्या विषयाकडे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया. आता संसद, भारतीय संसद म्हणजे काय, तर आता आपल्याला राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये संसदेची तरतूद दिलेली आहे. म्हणजे आणि कलम 80 नुसार राज्यसभा आणि कलम 81 नुसार लोकसभा असे 2 सभागृह हे आपल्या संसदेचे आहेत. कलम 80 नुसार जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य हे सद्यस्थितीत आहेत. 250 असू शकतात जास्तीत जास्त, तर सद्यस्थितीत 245 सदस्य आपल्या राज्यसभेत आहेत. आणि आर्टिकल 81 कलम 81 नुसार लोकसभेची तरतूद आहे आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 550 सदस्य असू शकतात. सद्यस्थितीत 543 सदस्य आहेत. म्हणजे एकंदरीत एक लक्षात घ्या की आपल्या भारतीय संसद 2 सभागृहांची बनलेली आहे. एक सभागृह आहे राज्यसभा आणि एक सभागृह आहे लोकसभा. आता राज्यसभा आणि लोकसभा यातला ढोबळमानाने फरक जर सांगायचा झाला तर एक आहे जनतेने प्रत्यक्षात निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं सभागृह लोकसभा, आणि राज्यसभा असं सभागृह आहे की ज्यामध्ये जे प्रतिनिधी असतात ते जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले नसतात, तर जनतेने ज्यांना निवडून दिले आमदारांना, ते आमदार ह्या राज्यसभेतल्या खासदारांना निवडतात. आता ह्यातला फरक आपण डिटेल पुढे पाहणारच आहोत, पण ढोबळमानाने हा फरक आहे. राज्यसभा आणि लोकसभा ही आपल्या संसदेची 2 सभागृह आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रपतींचा समावेश झाला की संसद बनते. ओके, आता पहा, लोकसभेत आणि राज्यसभेत जे जागांचं जे विवरण आहे ते साधारणपणे अशा पद्धतीने या नकाशात दिल्याप्रमाणे आहे. म्हणजे एकतर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे की जे कधी विसर्जित होत नाही. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे की जे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे की जे विसर्जित होत असतं त्याच्या कालावधी संपल्यानंतर किंवा पूर्वी सुद्धा, आणि राज्यसभा हे असं सभागृह आहे की जे कधी विसर्जित होत नाही. मग नेमकं काय होतं ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण तुर्तास या नकाशावरून आपण हे समजून घेऊया की भारतभर सगळ्या राज्यांमध्ये लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या जागांचं विवरण कशा प्रकारे दिलेलं आहे. पहा, आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात लोकसभेची 48 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 19 जागा आहेत. 80 जागा लोकसभेच्या उत्तर प्रदेशात आहेत की जे सगळ्यात जास्त आहेत, आणि राज्यसभेच्या सुद्धा सगळ्यात जास्त जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत, 31 जागा आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक राज्याला राज्यसभेचा आणि लोकसभेचा कोटा हा ठरवून दिलेला आहे. राज्यसभेचा कोटा तर राज्यघटनेने ठरवून दिलेला आहे, आणि लोकसभेत कोणत्या राज्यातून किती प्रतिनिधी असतील हे डिलिमिटेशन कमिशनद्वारे वेळच्या वेळी ठरवलं जात असतं. त्याचा एक वेगळा आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे डिलिमिटेशन कमिशनवर. तर तुर्तास मी सांगितलं की 543 सदस्य तुर्तास आपल्या लोकसभेत आहेत आणि राज्यसभेत 245 आहेत. आता खरं तर मॅक्झिमम कॅपॅसिटी 550 जरी असल्या तरी 543च आहेत. खरं तर 545 होते, मात्र जानेवारी 2020 मध्ये आता अशी एक घटनादुरुस्ती केलेली, 104वी घटनादुरुस्ती अशी केलेली आहे की राष्ट्रपतींकडून जे लोकसभेत 2 अँग्लो इंडियन कम्युनिटीचे जे लोकांपैकी जे 2 अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित केले जातात, नॉमिनेट केले जातात. कलम 331 नुसार राष्ट्रपती संसदेत नॉमिनेट करतात लोकसभेमध्ये, आणि कलम 333 नुसार गव्हर्नर आपापल्या राज्यांमध्ये करू शकतात. तर ती जी तरतूद होती की अँग्लो इंडियन कम्युनिटीला लोकसभेत नॉमिनेट करण्याची किंवा विधानसभेत नॉमिनेट करण्याची, तर ती तरतूद रद्द केलेली आहे 104व्या घटनादुरुस्तीनुसार.
त्यामुळे हे एक महत्वाचं आहे की सध्या आता 550+2 असं जे स्ट्रक्चर पूर्वी असायचं की या 550 मध्ये जर अँग्लो इंडियन नसेल तर आणखी 2, तर आता आपल्या लोकसभेचं स्ट्रक्चर आपण असं म्हणू शकतो की 550च मॅक्झिमम, आणि त्यातही काही जागा रिक्त राहतात. सध्या 543 जागा आहेत आणि राज्यसभेत 250 जागा असतात. त्याचंही प्रत्येक राज्याला आपापला कोटा दिलेला आहे. पण तुर्तास आपल्या राज्यसभेत 245 जागा आहेत. 233 घटक राज्यातून आणि 12 केंद्रशासित प्रदेशातून आहेत. काही जागा रिक्त आहेत. तर अशा प्रकारची ही रचना आपल्या पार्लमेंटची आहे. आता लोकसभा आणि राज्यसभा ही जी 2 सभागृह आहेत, त्या 2 सभागृहांमधला नेमका फरक काय आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. तो फरक असा आहे की म्हणजे सभागृहाचं स्टेटस जर बघितलं तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, लोअर हाऊस आहे, आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. ओके. त्यानंतर इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन कसं होतं, डायरेक्ट इलेक्शन होतं. म्हणजे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे मतदार असतील, ज्यांचं नाव मतदार यादीत आहे, ते लोकसभेसाठी मतदान करत असतात. आपण सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो आणि आपण लोकसभेसाठी मतदान करून आपल्यातून एकाला लोकसभेवर पाठवत असतो. साधारणपणे एका जिल्ह्यातून 1 किंवा 2, म्हणजे हे साधारणपणे लोकसंख्येनुसार ठरतं. असे आपण खासदार निवडतो, तर त्यासाठी जनता मतदान करते. मात्र राज्यसभेतले जे खासदार असतात ते काही जनतेतून निवडून जात नाहीत. राज्यसभेतले खासदार जे असतात त्यांना कोण निवडतं, तर राज्याच्या विधानसभांमधले आमदार निवडत असतात. प्रत्येक राज्याला कोटा दिला आहे. जसं महाराष्ट्राला 19 खासदारांचा कोटा आहे राज्यसभेचा, तर महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आमदार आहेत ते आमदार या राज्यसभेच्या सदस्यांसाठी मतदान करत असतात. त्यामुळे इलेक्शनचा जर विचार केला तर लोकसभेचं डायरेक्ट इलेक्शन होतं, राज्यसभेचं इनडायरेक्टली होतं. त्यानंतर मॅक्झिमम स्ट्रेंथ, आता सांगितल्याप्रमाणे की लोकसभेची मॅक्झिमम स्ट्रेंथ आता 550 आहे, कारण आता अँग्लो इंडियनची तरतूद रद्द झालेली आहे. म्हणून 550+2 वगैरे काही नाही, 550च मॅक्झिमम अर्थात. मिनिमम किंवा त्यात कमी असू शकतात, जास्त नाही. आता सध्या जसं 545 आहे. आणि राज्यसभेची मॅक्झिमम स्ट्रेंथ 250 आहे, सध्या 245 आहेत. ओके. आता ही मॅक्झिमम स्ट्रेंथ. आणखी फरकाचे जर मुद्दे पाहिले तर मिनिमम एज, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मिनिमम एज आहे 25 वर्ष, राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी मिनिमम एज आहे 30 वर्ष. त्यानंतर स्पीकर, लोकसभेचा जो सभापती असतो त्याला स्पीकर असं म्हणतात. कलम 93 मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्याला स्पीकर म्हणतो आपण. आणि राज्यसभेच्या अध्यक्षाला किंवा राज्यसभेच्या सभापतीला सभापती म्हणण्याऐवजी किंवा स्पीकर म्हणण्याऐवजी चेअरमन असं म्हटलं जातं. कलम 89 मध्ये ती तरतूद आहे. त्यानुसार राज्यसभेचा जो सभापती असतो त्याला चेअरमन म्हटलं जातं. आणि राज्यसभेचे सभापती कोण असतात, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, चेअरमन असतात. ओके. त्यानंतर आणखी फरकाचा मुद्दा म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशनच्या बाबतीत जर विचार केला, म्हणजे अविश्वास ठरावाचा जर विचार केला, तर अविश्वास ठराव कुठे मांडला जातो दोन्हीपैकी, तर लोकसभेतच मांडला जातो. म्हणजे अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार फक्त लोकसभेलाच आहे. राज्यसभेला अशा प्रकारचा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याचा किंवा सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी लोकसभेचाच आधार घ्यावा लागतो, राज्यसभेचा नाही. ओके. त्यानंतर आणखी फरकाचे जर मुद्दे बघितले तर नॉमिनेटेड मेंबर्स, नामनिर्देशित सदस्यांचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये आता अँग्लो इंडियन नसल्यामुळं नॉमिनेटेड सदस्यांचा विषय संपलेला आहे, नसतात. आणि राज्यसभेत मात्र राष्ट्रपती साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमधून 12 सदस्यांना राज्यसभेवर नॉमिनेट करू शकतात. ओके. तसे नॉमिनेटेड मेंबर्स, त्याला आपण नॉमिनेटेड मेंबर्स असं म्हणतो. त्यानंतर मनी बिल, धनविधेयक, जे राज्यघटनेतल्या कलम 110 मध्ये ज्याची तरतूद आहे, तर त्यानुसार जर विचार केला अधिकारांचा, तर मनी बिल किंवा जे धनविधेयक आहे ते केवळ लोकसभेतच सादर केलं जातं. पहिल्यांदा इंट्रोड्यूस जे केलं जातं तर ते लोकसभेत. मनी बिल राज्यसभेत इंट्रोड्यूस नाही होऊ शकत. ओके. ते लोकसभेतच इंट्रोड्यूस करावं लागतं. त्यानंतर जॉईंट सिटिंग, कलम 108 नुसार जी राज्यघटनेतल्या 108 नुसार जी संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे, एखाद्या विधेयकावर, एखाद्या सामान्य विधेयकावर ज्यावेळेस मतभेद होतात त्यावेळेस राष्ट्रपती जॉईंट सिटिंग, दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन सेंट्रल हॉलमध्ये बोलवतात आणि त्यामध्ये मग अध्यक्ष असतात लोकसभेचे सभापती. राज्यसभेचे जे चेअरमन असतात ते नसतात अध्यक्ष, तर स्पीकर जे असतात लोकसभेचे ते अध्यक्ष असतात जॉईंट सिटिंगचे. त्यानंतर आणखी फरकाचा लोकसभेतला आणि राज्यसभेतला मुद्दा म्हणजे राज्यसभेमध्ये असं रिटायरमेंट वगैरे अशी होत नसते.
लोकसभेमध्ये विशिष्ट काळासाठी लोकसभा अस्तित्वात असते. समजा मॅक्झिमम 5 वर्ष, 5 वर्षानंतर नव्याने निवडणूक होते. अर्थात 5 वर्षापूर्वी सुद्धा ती विसर्जित होऊ शकते, बरखास्त होऊ शकते. त्यामुळं तिथं निवडून जावं लागतं. राज्यसभेत जी सिस्टीम आहे तिथं काय होतं की दर 2 वर्षांनी त्यातले 1/3 सदस्य रिटायर होतात आणि त्यांच्या जागेवर तेवढेच नव्याने भरले जातात. ही सिस्टीम सातत्याने चालू राहते. म्हणजे लोकसभेचा जो खासदारांचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षांचा आहे, पण तो मॅक्झिमम 5 वर्षांचा आहे. त्याच्या आतही त्यांची खासदारकी जाऊ शकते. राज्यसभेचा असं आहे की एकदा तो निवडला गेला खासदार म्हणून की त्याचा कार्यकाल आहे 6 वर्षांचा. त्याच्या आत त्याचा कार्यकाल संपणार नाही. अर्थात मृत्यू आला नाहीतर त्याचा कार्यकाल संपणार नाही. ओके. त्यानंतर परमनन्सी पहा, म्हणजे कायमस्वरूपी कोणतं सभागृह आहे, तर अर्थातच राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. मात्र लोकसभा हे 5 वर्षांसाठी निवडलेले असते. लोकसभा 5 वर्षापर्यंत चालू शकते किंवा त्याच्या आत कधीही विसर्जित होऊ शकते. राजकीय अस्थिरता जर आली तर राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. त्यानंतर पॉवरचा जर विचार केला, जास्त कोण शक्तिशाली आहे, दोघांपैकी कोणता सभागृह जास्त शक्तिशाली आहे असा जर विचार केला तर राज्यसभापेक्षा लोकसभा जास्त पॉवरफुल सभागृह आहे. कारण लोकसभेला धनविधेयक किंवा वित्त विधेयक मंजूर किंवा अविश्वास ठराव, विश्वासदर्शक ठराव यासंबंधीचे जास्तीचे अधिकार लोकसभेला आहेत. राज्यसभेला तसे अधिकार नाहीत. आणि सरकार हे लोकसभेला जबाबदार असतं, राज्यसभेला नाही. त्यामुळं राज्यसभेला अधिकारांच्या बाबतीत कनिष्ठ स्थान आहे. जरी ते वरिष्ठ सभागृह असलं तरी अधिकारांच्या बाबतीत मात्र कनिष्ठ आहे. आणि लोकसभा हे कनिष्ठ असलं तरी अधिकारांच्या बाबतीत श्रेष्ठ आहे. हे राज्यसभेतल्या आणि लोकसभेतल्या संदर्भातले फरकाचे काही मुद्दे. आता राष्ट्रपतींचं काय स्थान असतं संसदेच्या बाबतीत, तर पहा, राष्ट्रपतीला संसदेच्या बाबतीत अधिकार भरपूर आहेत. कारण आता आपण मागे पाहिलं की संसदेचे एक अविभाज्य अंग असतात राष्ट्रपती, आणि म्हणून राष्ट्रपती संसदेचे प्रमुख असतात. आणि संसदेचे जे आपण काय त्याला म्हणतो की कार्यपद्धती जी असते त्या कार्यपद्धतीचं नियमन करण्याचा अधिकार कलम 118 नुसार राष्ट्रपतींना आहेत. त्याबरोबरच आर्टिकल 85 मध्ये जी तरतूद सांगितली आहे की राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचं अधिवेशन बोलावू शकतात, लोकसभेचं आणि राज्यसभेचं, किंवा ते अधिवेशन स्थगित करू शकतात. हे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. किंवा लोकसभा विसर्जित करण्याचे सुद्धा अधिकार राष्ट्रपतींना आहेत. हे कलम 85 मध्ये सांगितलं. म्हणजे राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवत असतात किंवा अधिवेशन स्थगित करत असतात. स्थगित आणि तहकूब मध्ये फरक आहे. तहकूब म्हणजे तात्पुरतं, म्हणजे समजा एका दिवसासाठी 2 दिवसासाठी तहकूब हे त्या सभागृहाचे सभापती निर्णय घेत असतात की अधिवेशन तहकूब, त्याला ॲडजर्न म्हणतात. मात्र प्रोरोगेशन म्हणजे अधिवेशन स्थगित करणे, म्हणजे समजा आता पावसाळी संपलं, स्थगित होणे, आता पुढचं हिवाळी अधिवेशन ज्यावेळेस असेल तोपर्यंत स्थगित. तर हे जे अधिकार आहेत सत्र समाप्ती, तर सत्र समाप्तीचे अधिकार हे राष्ट्रपतींना असतात. हे कलम 85 मध्ये सांगितलं. आणि राष्ट्रपती लोकसभा विसर्जित सुद्धा करू शकतात. त्याचबरोबर कलम 111 नुसार जर बघितलं तर सगळे जे विधेयक जे लोकसभेत राज्यसभेत मंजूर होत असतात ते शेवटी सहीला राष्ट्रपतींकडेच येत असतात आणि राष्ट्रपतींची सही झाल्यानंतरच त्याचं कायद्यात रूपांतर होत असतं. म्हणजे राष्ट्रपतीला संसदेच्या बाबतीत असे महत्त्वपूर्ण अधिकार आहेत. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया की सेशन्स ऑफ पार्लमेंट, संसदेची अधिवेशनं. आता कायदा निर्मिती करणं हे संसदेचं प्रमुख काम आहे. त्यामुळे संसदेला कायदेमंडळ आपण म्हणतो. आणि कायदे निर्मिती करणं, देशाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणं, सरकारच्या कारभाराबाबत आणि देशाशी संबंधित जे काही महत्त्वाचे विषय असतील त्याच्यावर चर्चा करणे, यासाठी सभागृहाचे सदस्य वर्षातून काही काळासाठी सभागृहात एकत्र येत असतात किंवा त्यांना राष्ट्रपती अधिवेशनाच्या निमित्ताने बोलावत असतात. त्याला आपण अधिवेशन म्हणतो, सिटिंग म्हणतो. ओके. तर असे संसदेचे किती वेळा अधिवेशन होतात वर्षातून, तर जनरली संसदेच्या 3 अधिवेशन होतात आणि हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो राष्ट्रपतींना, आता सांगितल्याप्रमाणे कलम 85 नुसार. आणि संसदेच्या 2 बैठकांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त का अंतर नसावं असं राज्यघटनेत सांगितलं की राज्यघटनेतली जर तरतूद बघितली शब्दशः तर 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं. याचा अर्थ की वर्षातून किमान 2 अधिवेशनं झाली पाहिजे असं राज्यघटना म्हणते. मात्र प्रत्यक्षात आपले 3 अधिवेशनं होतात.
आणि हे अधिवेशन हे साधारणपणे वर्षातून एक पावसाळी असतं, एक हिवाळी असतं आणि एक अर्थसंकल्प, अशी 3 अधिवेशनं ठळकपणे होत असतात. राज्यसभेचं काही जनरली पावसाळी अधिवेशन किंवा राज्यसभेचं विशेष अधिवेशन असं नसतं. त्याऐवजी राज्यसभेचं उन्हाळी अधिवेशन भरतं आपण असं जे म्हणतो. पण जनरली आता त्यांचं सर्वसामान्य परिस्थितीत लोकसभेची किंवा राज्यसभेची जी अधिवेशनं भरतात ती साधारणपणे एक सुरुवातीला वर्षाचे जे असतं ते बजेट सेशन साधारणपणे जानेवारी ते एप्रिल किंवा कधी कधी हे एक्सटेंड पण होऊ शकतं. आता अर्थात हे ढोबळ मानाने महिने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतात परिस्थितीनुसार, देशाच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्थेचे विषय असेल किंवा आणखी काय. समजा आता ह्याच वर्षाचा जर विचार घेतला तर कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे कोरोना विषाणूचा, तर त्या प्रादुर्भावामुळे आपलं जे पावसाळी अधिवेशन होणार होतं ते खूप उशिरा झालं सुरू, किंवा जे बजेट सेशन होतं ते लवकर संस्थगित करण्यात आलं. त्यामुळं ह्या वेळेमध्ये किंवा ह्या महिन्यांमध्ये चेंजेस होऊ शकतात. पण जनरली आपण म्हणतो की जानेवारी ते एप्रिलपर्यंत बजेट सेशन चालतं आणि ह्याच्यामध्ये वित्तमंत्री जे असतात ते बजेट मांडत असतात, अर्थसंकल्प देशाचा, की संपूर्ण देशाचा जो काही वर्षभराचा खर्च आहे सरकारचा, तो खर्च कशा प्रकारे भागवला जाणार आहे किंवा सरकारला येणारं उत्पन्न कसं आहे आणि सरकारचं उत्पन्न कशावर खर्च होणार आहे याचं ते विवरण असतं. दुसरं असतं मान्सून सेशन, साधारणपणे जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये हे जनरली होत असतं. पण यावर्षी पहा, आता हे सप्टेंबरमध्ये जे संपलं असतं यवाना, ते आता सप्टेंबरमध्ये सुरू होतं यावर्षी, कारण परिस्थिती कोरोना विषाणूची परिस्थिती असल्यामुळे त्यात उशीर झालेला आहे. आणि या सेशनमध्ये पब्लिकशी संबंधित जे काही महत्त्वाचे विषय असतात त्याच्यावर चर्चा प्रामुख्याने होत असते मान्सून सेशनमध्ये. आणि विंटर सेशन एक असतं, हिवाळी अधिवेशन, साधारणपणे डिसेंबर जानेवारी किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे भरत असतं. आणि हे एक सगळ्यात म्हणजे इतर 2 अधिवेशनांच्या तुलनेत हे अधिवेशन सगळ्यात छोटं असतं, शॉर्ट असतं. तर अशी 3 अधिवेशनं ही साधारणपणे वर्षभरातून आपल्या संसदेची होत असतात. आता ह्या अधिवेशनांमध्ये काय काय होतं ते आपण पाहूया. प्रोसिडिंग्स ऑफ इंडियन पार्लमेंट पहा, आता साधारणपणे प्रोसिडिंग जर विचार केला किंवा त्या अधिवेशनादरम्यान अधिवेशन सुरू होतं आणि संपतं, तर त्या अधिवेशनाचे जे दिवस असतात कामकाजाचे, त्यात कामकाज कसं चालतं तर हे तक्त्यानुसार या तक्त्यामध्ये दिलेलं आहे की सुरुवातीला साधारणपणे एक क्वेश्चन आवर असतो. 11 वाजता जनरली अधिवेशन सुरू होत असतं, दिवस सुरू होत असतो, कामकाजाला सुरुवात होत असते 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साधारणपणे अधिवेशन कामकाज चालत असतं सभागृहांचं. राज्यसभा 5 वाजेपर्यंत आणि लोकसभा 6 वाजेपर्यंत, अशा प्रकारे त्याच्यात थोडासा टायमिंगमध्ये चेंजेस असतो. तर या कामकाजामध्ये पहिला जो तास असतो तो असतो प्रश्नोत्तराचा तास लोकसभेत. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास जनरली सकाळी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे जनरली 11 ते 12 हाच प्रश्नोत्तराचा तास असतो. मात्र 2014 मध्ये राज्यसभेने आपला प्रश्नोत्तराचा तास 11 ते 12 ऐवजी 12 ते 1 असा बदलून घेतलेला. त्यामुळं त्यात थोडासा चेंज झाला, नाही तर जनरली सारखाच असतो. त्यानंतर मग लंच आणि त्याच्यानंतर मग परत एकदा 2 वाजल्यानंतर पुन्हा महत्त्वाच्या विषयांवर किंवा आपण त्याला म्हणतो की कायदा निर्मिती, हे जे संसदेचं प्रमुख काम आहे, तर वेगवेगळे विधेयक हे मंजुरीसाठी मांडले जातात आणि त्याच्यावर मग वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असते. ती कशी तेही आपण पाहणार आहोत. परंतु सुरुवातीला पाहूया की क्वेश्चन आवर जो असतो, प्रश्नोत्तराचा तास, त्याच्यामध्ये नेमकं काय होत असते किंवा प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय. ओके, क्वेश्चन आवर हा जनरली मी आता सांगितल्याप्रमाणे की लोकसभेचा तर हा पहिला तास असतोच असतो. 11 ते 12 हा जो पहिला तास आहे कामकाजाचा तो प्रश्नोत्तराचा असतो. आणि जनरली राज्यसभेचा हा थोडासा मागे पुढे झालेला आपल्याला दिसून येतो, 11 ऐवजी 12. पण लोकसभेचा मात्र पहिल्यापासून 11 ते 12 हाच प्रश्नोत्तराचा तास आहे. आता प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय की जनरली या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये जे सदस्य असतात की जे सरकारचे सदस्य नसून ते विरोधातले सदस्य असतात, विरोधी पक्षाचे सदस्य असतात, हे सदस्य सरकारचा कारभार, सरकारचे निर्णय, सरकारचे धोरणं, मंत्र्यांचं कामकाज याच्याबद्दल प्रश्न विचारत असतात किंवा जनतेशी संबंधित जे काही जनतेच्या समस्या असतील त्या संदर्भातले प्रश्न सरकारला विचारले जातात, जेणेकरून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं आणि आपल्या मतदारसंघाशी संबंधित जे काही समस्या असतील त्यालाही वाचा फुटते, असं दुहेरी उद्देश त्यातून साध्य होतो. शिवाय हे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला सुद्धा आपल्या कामकाजात काही दोष असतील तर त्याची जाणीव होते. सदस्यांकडून ज्या काही सूचना येतील त्यानुसार धोरण निर्मिती करण्याची किंवा
धोरणातल्या त्रुटी दूर करण्याची संधी सुद्धा सरकारला या निमित्ताने मिळत असते आणि देशातल्या जनतेचा आवाज नेमका काय आहे, जनतेचं कल कसा आहे, जनतेचं मनात काय चाललं आहे हे या प्रश्नोत्तराच्या तासातून सरकारपर्यंत पोहोचत असतं आणि म्हणून हा प्रश्नोत्तराचा तास अतिशय महत्त्वाचा असतो. खरं तर 1952ला ज्यावेळेस राज्यसभेचं कामकाज सुरू झालं आणि लोकसभेचं तत्पूर्वी सुरू झालं होतं, पण मे 1952 पर्यंत संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास ही संकल्पनाच नव्हती. साधारणपणे 27 आणि 28 मे 1952ला पहिल्यांदा संसदेत प्रश्नोत्तराचा अर्धा तास वेळ राखीव ठेवला होता आणि मग त्यानंतर मग तो 1 तासाचा वाढवला आणि तो नियमित केला. ओके, साधारणपणे सकाळी 11 ते 12 हा जो टाइम आहे तो संसदेत प्रश्नोत्तराचा तास जनरली असतो आणि यामध्ये जनरली मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात सदस्यांकडून आणि मंत्री त्याला उत्तर देत असतात. अर्थात ते उत्तर कसं तोंडी द्यायचं, लेखी द्यायचं हे त्या प्रश्नाच्या प्रकारावर असतो, कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे ते आपण आता पाहणार आहोत. ओके, आता मी आता सांगितल्याप्रमाणे की 11 ते 12 हा लोकसभेचं जनरली कामकाज 5 दिवस चालतं, सोमवार ते शुक्रवार, आणि या 5 दिवसांमध्ये 11 ते 12 हा जो टाइम असतो तो प्रश्नोत्तराचा असतो. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की 2014 मध्ये राज्यसभेने क्वेश्चन हावर जो होता तो 11 ऐवजी 12 वाजता सुरू करायचा निर्णय घेतलाय, जेणेकरून लोकसभेतले मंत्री तिकडचा प्रश्नोत्तराचा काळ संपल्यानंतर राज्यसभेत येऊन त्याचे उत्तर देऊ शकतील अशी. आणि काय झालं होतं की त्यावेळेस राज्यसभेत सुरुवातीच्या प्रश्नोत्तराच्या तासातच खूप गोंधळ निर्माण व्हायला लागला, त्याचा पुढच्या कामकाजावर त्याचा वाईट परिणाम व्हायचा, म्हणून त्यावेळेसचे उपराष्ट्रपती जे होते किंवा राज्यसभेचे चेअरमन होते हमीद अन्सारी यांनी तो डिसिजन त्यावेळेस घेतला होता. आता पहा, क्वेश्चन हे साधारणपणे प्रश्न विचारले जातात इथपर्यंत समजलं आपल्याला की प्रश्नोत्तर तासात खासदार जे देशभरातून तिथे निवडून दिलेले असतात, वेगवेगळ्या मतदारसंघाचे खासदार तिथे जमतात आणि ते सरकारला, मंत्र्यांना प्रश्न विचारत असतात. ओके, हे हा प्रश्नोत्तराचा तासाचा स्वरूप आहे. आता जनरली अधिवेशन सुरू असताना कामकाजाच्या प्रत्येक दिवशी प्रश्नोत्तराचा तास म्हणजे 5 दिवस जर आठवड्यात असतील तर 5ही दिवशी प्रश्नोत्तराचा असतो. मात्र त्याला काही अपवाद पण आहे. मात्र ज्या दिवशी राष्ट्रपती सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना संबोधित करतात त्या दिवशी मात्र प्रश्नोत्तराचा तास होत नाही. आणि ही राष्ट्रपती कधी संबोधित करतात तर ज्यावेळेस एखादी नवीन लोकसभा अस्तित्वात आलेल्या स्थितीच्या सुरुवातीला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी हे राष्ट्रपती संबोधित करत असतात. आणि आणखी कधी ज्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात त्या दिवशी सुद्धा प्रश्नोत्तराचा तास नसतो. अदरवाईज इतर प्रत्येक दिवशी प्रश्नोत्तराचा तास असतो. आता सध्याचं म्हणजे 17व्या लोकसभेचा जर विचार केला तर 17व्या लोकसभेच्या जे पहिलं वर्ष आहे 19-20 या पहिल्या वर्षामध्ये लोकसभेत खासदारांकडून जवळपास 15,000 प्रश्न विचारले गेले आणि संख्या तर मोठी आहे. म्हणजे 15,000 प्रश्न म्हटल्यानंतर किती वेळ लागेल त्याला. म्हणून प्रश्न प्रत्येकाला असतात, प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारायचे असतात, परंतु प्रत्येक सदस्याने प्रश्न विचारायला त्याला मंत्र्यांना उत्तर द्यायला एवढा वेळ नसतो. संसदेच्या अधिवेशनामध्ये अधिवेशन ठराविकच दिवस असतं आणि जर समजा प्रत्येक सदस्याचे 100 प्रश्न असतील, 50 किंवा 150 200 प्रश्न जर असतील तर मग त्या सगळ्या प्रश्नांना कशा प्रकारे चर्चेत घेता येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी एक सिस्टीम राबवलेली आहे की त्याला म्हणतात रँडम बॅलेट सिस्टीम. म्हणजे जे काही प्रश्न सगळ्या सदस्यांचे असतील ते सगळे प्रश्न हे एकत्रित करून त्यातून रँडमली कॉम्प्युटराइज्ड रँडमली बॅलेट सिस्टीमने त्यातले ठराविक प्रश्न सिलेक्ट केले जातात. म्हणजे आपण जसं म्हणतो की लकी ड्रॉ पद्धत, तशा पद्धतीने ते सगळ्या प्रश्नांमधून असे प्रश्न सिलेक्ट केले जातात आणि तेच प्रश्न मग कामकाजामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणून 15,000 जरी प्रश्न उपस्थित झालेले असले तरी एवढे सगळे समाविष्ट होत नाहीत. ते समाविष्ट करण्यासाठी रँडम बॅलेट सिस्टीम किंवा रँडम बॅलेट प्रोसिजर वापरली जाते. संगणकीय पद्धतीने सगळ्या प्रश्नांमधून त्या दिवशी कोणते प्रश्न विचारायचे तेवढेच प्रश्न सिलेक्ट केले जातात आणि मग तेवढेच प्रश्न विचारण्याची संधी त्या संबंधित सदस्याला मिळत असते. म्हणजे कोणते प्रश्न कोणाचे सिलेक्ट होतील हा नशिबाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो खरं तर. ओके, म्हणजे प्रश्न प्रत्येकाला असू शकतात मात्र त्यातले ठराविक सिलेक्ट होत असतात. ओके, आता दुसरा मुद्दा झाला की ठीक आहे प्रश्न सिलेक्ट झाले, मात्र आता 5 दिवस आहेत तर 5 दिवसांमध्ये हे प्रश्न मंत्र्यांना विचारायचे असतात. मात्र मग मंत्री तर भरपूर आहेत किंवा मंत्री आता लोकसभेत थांबणार का राज्यसभेत थांबणार, दोन्हीकडे थांबावं लागतं मंत्र्यांना, दोन्हीकडे जाऊन उत्तर द्यावं लागतं.
म्हणून आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून काय केलेलं असतं, राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये हे जे मंत्री असतात त्या मंत्र्यांचे गट पाडले जातात. आणि सध्या जर बघितलं तर 5 गट पाडलेले आहेत, ABCDE अशा पद्धतीने, किंवा 1 2 3 4 5 अशा पद्धतीने हे 5 गट पाडलेले आहेत. एका गटामध्ये 3 3 4 4 मिनिस्ट्रीजचा समावेश आहे. अशा प्रकारे सगळ्या मिनिस्ट्री या 5 गटांमध्ये विभागले गेलेले आहेत. आणि मग या 5 गटांना एक एक दिवस दिला जातो, की त्या समजा सोमवार जर एका गटाला दिला असेल तर सोमवारी त्या गटातल्या सगळ्या मंत्र्यांनी उपस्थित राहायचं आणि मग त्या गटात संबंधित प्रश्न त्यांना विचारले जातील आणि मग त्यांनी त्याचे उत्तर द्यायचे, की जेणेकरून असं नको व्हायला की प्रश्न विचारले जातात मंत्रीच अनुपस्थित किंवा आलेच नाहीत, असं नको व्हायला. म्हणून बरोबर त्या त्या दिवशी त्या त्या मंत्र्यांना बरोबर प्रश्न विचारता यावेत, त्याचे उत्तरे मिळावेत, म्हणून ही सिस्टीम केलेली असते. त्याचबरोबर समजा म्हणजे ह्याची जी ग्रुपिंग असतं ते अशा पद्धतीने केलं असतं की प्रत्येक दिवशी प्रत्येक मंत्र्याला एक दिवस नक्की सांगितलेला असतो की या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, तुम्ही आलंच पाहिजे. आणि मग त्याला लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे उपस्थित राहता येईल अशा पद्धतीने ही रचना बरोबर दोन्ही सभागृहांनी आपापसातल्या कोऑर्डिनेशनने ठरवलेली असते. आता क्वेश्चन आवर, आता प्रश्नोत्तराचा तास बघा, आपल्यासमोर जो तक्ता दिलेला आहे किंवा जो ग्राफ आहे त्या ग्राफवर जर नजर टाकली तर मागच्या काही अधिवेशनांवर जर नजर टाकली तर असं दिसतंय आपल्याला की लोकसभेत साधारणपणे 64% आणि राज्यसभेत 43% जो वेळ आहे तो वाया गेलेला आहे प्रश्नोत्तराच्या तासातला. का वाया गेलेला आहे? एकतर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. कधी कधी काय होतं आपण पाहतो टीव्हीवर की बऱ्याच वेळेस अधिवेशन चालू असताना प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ज्यावेळेस एखादा सदस्य काही प्रश्न विचारायला सुरुवात करतो त्याच्या वेळेस जर मुद्दा एखादा विषय जर गरम असेल सरकारच्या विरोधात तर मग सगळे सदस्य विरोधातले असतात, ते अशा पद्धतीने कामकाज होऊ देत नाहीत, त्याच्यात अडथळा निर्माण करतात. एखाद्या मंत्र्याने दिलेलं उत्तर जर पटलं नाही तर त्याच्यावर विरोध म्हणून कधी कधी सभात्यागही होतो, कधी कधी गोंधळ होतो, त्यात बराचसा वेळ जातो आणि तो प्रश्नोत्तराचा तास जो असतो तो तास संपला की प्रश्न सगळे बाजूला केले जातात, परत त्या दिवशीचे प्रश्न परत विचारात घेतले जात नाहीत. आणि त्यामुळं असं दिसून येतं की मागच्या काही अधिवेशनांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वेळेचा अपव्यय झालेला दिसून येतो. खरं तर क्वेश्चन आवरचा खूप परिणामकारक उपयोग होऊ शकतो, मात्र अलीकडच्या काळात तो त्यातला बराचसा वेळ वाया गेलेला आहे असं दिसून येतं. असो, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन पार्लमेंट. आता नेमके ह्या प्रश्नांचे प्रकार कसे पडतात हे आपण बघूया. स्टार्ट क्वेश्चन, त्याला आपण तारांकित प्रश्न असं म्हणतो. स्टार्ट क्वेश्चन याचे उत्तर जनरली तोंडी द्यायचे असतात, म्हणजे ज्या प्रश्नांचे उत्तर तोंडी पाहिजे असतील सदस्याला त्याने आपल्या प्रश्नाला स्टार, त्या प्रश्नाला पुढे स्टार करायचा असतो की जेणेकरून मला याचं उत्तर तुम्ही आता सभागृहात तोंडी द्या, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ असतो. क्वेश्चन आवरमध्येच आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. अनस्टार्ट क्वेश्चन जर असतील तर त्याचं उत्तर हे जनरली मला तोंडी नाही पण रिटर्न का होईना पण तुम्ही दिलं पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. आणखी तिसरा प्रकार असतो शॉर्ट नोटीस क्वेश्चन, अल्पसूचना प्रश्न आपण त्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर तोंडीत द्यायचं असतं. आणि अल्पसूचना प्रश्न हे साधारणपणे 10 दिवसांपेक्षा कमी काळाची नोटीस देऊन विचारता येऊ शकतात. म्हणजे जनरली तारांकित किंवा अतारांकित प्रश्न जे असतात त्यांना 15 दिवसांची पूर्वसूचना किमान द्यावी लागते, मगच ते प्रश्न कामकाजात विचारण्यासाठी घेतले जाऊ शकतात. पण कधी कधी अल्पसूचना प्रश्नांच्या बाबतीत मात्र 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची जरी नोटीस दिली तरी चालतंय. अर्थात कोणता प्रश्न स्वीकृत करायचा नाही करायचं हे संबंधित सभागृहाचे सभापती ठरवतील. हा, अल्पसूचना प्रश्न कधी की ज्यावेळेस एखादा महत्त्वाचा विषय असेल की तो नाही 15 दिवसापूर्वी त्याचं नोटीस देता आली, तो आता उद्भवला असेल तर त्याचा शॉर्ट नोटीस क्वेश्चनच्याद्वारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आणखी एक चौथा एक प्रकार आहे. खरं तर बरेच जण असं समजतात की 3च प्रकार आहेत प्रश्नांचे, चौथा एक प्रकार आहे तो आहे क्वेश्चन टू प्रायव्हेट मेंबर्स, म्हणजे खाजगी सदस्यांना प्रश्न. आता खाजगी सदस्यांना प्रश्न, खाजगी सदस्य म्हणजे कोण? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे खाजगी सदस्य म्हणजे मंत्री नसलेले सदस्य, मंत्री नसलेले खासदार. ओके, म्हणजे जे मंत्री नाहीत, सरकारमध्ये सामील नाहीत, ते जे खासदार असतात त्यांना प्रायव्हेट मेंबर असं म्हणतात. पण आता आपण तर म्हणतो की सरकारमध्ये नसलेले किंवा जे मंत्री नाही आहेत ते मंत्री नसलेल्या सदस्यांना, मंत्र्यांना तर प्रश्न विचारले जातात, मग मंत्री जे नाहीत त्यांना कशाला प्रश्न विचारायचे? पण प्रश्न विचारले जात असतात. लोकसभेच्या रूल क्रमांक 40 मध्ये अशी तरतूद आहे की समजा जरी एखादा मंत्री नसला परंतु एखादा सदस्य एखाद्या
विधेयकाशी, एखाद्या धोरणाशी, एखाद्या ठरावाशी संबंधित असेल किंवा एखाद्या मुद्द्यावर समिती नेमली असेल संसदीय आणि त्या समितीमध्ये त्याचा समावेश असेल, तर अशा खाजगी सदस्याला की जो मंत्री नाही त्याला सुद्धा इतर सदस्य प्रश्न विचारू शकतात. अशा प्रकारे 4 प्रश्नांचे प्रकार आहेत. आता ह्याचा आपण डिटेल एक पाहणार आहोत. म्हणजे प्रमुख 4 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ क्वेश्चन इन पार्लमेंट, स्टार्ड, अनस्टार्ड, शॉर्ट नोटीस आणि क्वेश्चन टू प्रायव्हेट मेंबर. आता एक एकाचं आपण विवरण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ड क्वेश्चन, तारांकित प्रश्न. आता बघा, हे प्रश्न तारांकित म्हणजे काय, अशा प्रकारे त्याला ॲस्टेरिस्कचं चिन्ह दिलेलं असतं. अशा प्रकारे स्टार करून प्रश्न समोर दिलेला असतं की स्टार आहे, याचा अर्थ मला याचं उत्तर तोंडी हवंय, म्हणजे त्याच्यावर स्टार मारलेला असतो ते त्याला स्टार क्वेश्चन असं म्हणतात. आणि ज्याला कोणाला प्रश्न विचारायचा त्याला त्याने 15 दिवस अगोदर त्याची नोटीस दिली पाहिजे त्या प्रश्नासंदर्भातली. आणि हे प्रश्न किती विचारले जाऊ शकतात, तर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 20 आणि राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 15 प्रश्न एका दिवसाला तोंडी प्रश्न किंवा स्टार्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. लोकसभेत 20, राज्यसभेत 15 एका दिवसात. त्याच्यापेक्षा जास्त एका तासात काय होणार, होऊ शकत नाही उत्तर सगळ्यात जास्त, म्हणून ही संख्या 20 आणि 15 अशी ठेवलेली आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं वाचायला मिळेल की सरसकट 20, पण तसं नाहीये. राज्यसभेच्या वेबसाईटवर जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथे 15 प्रश्न राज्यसभेत विचारले जाण्याची मुभा आहे, लोकसभेत 20 आहेत. त्यानंतर ही जी नोटीस असते की प्रश्न विचारायचे तर आम्हाला 15 दिवस अगोदर जी नोटीस द्यावी लागते ती द्यावी लागते सेक्रेटरी जनरलकडे, त्या सभागृहाच्या, लोकसभेचे किंवा राज्यसभेला सेक्रेटरी जनरल असतो, त्यांच्याकडे हे प्रश्न द्यायचे. मग सेक्रेटरी जनरल ते सभापतींकडे फॉरवर्ड करतील आणि मग त्यानुसार मग त्या बॅलेट, आपण जे बघितलं की बॅलेट सिस्टीम असते की जेवढे विचारले जातील प्रश्न त्यातून रॅन्डम बॅलेट सिस्टीमने जे प्रश्न लकी ड्रॉ पद्धतीने आपण म्हणू की ते सिलेक्ट केले जातात आणि तेवढ्यांनाच तिथं संधी मिळते. त्यामुळं जरी प्रश्न आपण जमा केला म्हणजे तो आपल्याला विचारण्याची संधी मिळेलच याची गॅरंटी नसते, नशिबाचा भाग. तोंडी प्रश्न, तारांकित प्रश्न म्हणजे तोंडी प्रश्न. त्यामुळं तोंडी प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर तोंडी, आणि तोंडी उत्तरेचा अर्थ त्याला सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे त्याने समजा मंत्र्याने एखाद्यावर उत्तर दिलं तर त्याच्यावर समाधान जर नाही झालं तर त्याला उपप्रश्न हे संबंधित सदस्य त्याला लगेच विचारू शकतात असं. आणि हे जे प्रश्न असतात या प्रश्नांची जी लिस्ट असते ती ग्रीन कलरच्या कागदाची ती लिस्ट असते. हा त्याचा एक तांत्रिक भाग. हिरव्या रंगाच्या कागदावर हे प्रश्न लिहिले असतात. अनस्टार्ड क्वेश्चन, अतारांकित प्रश्न किंवा बिगर तारांकित प्रश्न, हे सुद्धा 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते आणि सेक्रेटरी जनरलकडे द्यावी लागते ही नोटीस सुद्धा. आणि हे प्रश्न किती, तर लोकसभेमध्ये 230 आणि राज्यसभेमध्ये 160 एका दिवसाला हे प्रश्न अतारांकित, बिगर तारांकित की ज्यांची उत्तरं आम्हाला रिटर्नमध्ये पाहिजेत, लेखी पाहिजेत, तोंडी नाही, तर मग असे प्रश्न लोकसभेत 230 एका दिवसाला आणि राज्यसभेत एका दिवसाला 160 असं त्याची मिनिमम लेवल आहे, मॅक्झिमम लेवल आहे. आणि रिटर्न असतात, आणि रिटर्न असल्यामुळे अर्थातच सप्लिमेंटरी किंवा पुरवणी प्रश्न, पूरक प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत. आणि हे जे प्रश्न असतात ते व्हाईट कलर, पांढऱ्या कागदाच्या लिस्टवर लिहिलेले असतात. पांढऱ्या कागदावर ही लिस्ट असते. त्यानंतर शॉर्ट नोटीस क्वेश्चन, अल्पसूचना प्रश्न, पब्लिक इम्पॉर्टन्स आणि एखादा अर्जंट महत्त्वाचं जर मॅटर असेल त्याच्या संदर्भात प्रश्न की 15 दिवसापूर्वी नाही आता घडले ते, तर आता जर त्याच्यावर प्रश्न विचारायचे जर कोण एखाद्या सदस्याची इच्छा असेल तर तो शॉर्ट नोटीस पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थात तो स्वीकारायचा की नाही तो त्या संबंधित सभागृहाच्या सभापतींना तो अधिकार आहे. आणि 10 दिवसांपेक्षा कमी पिरियडमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि याचे उत्तरं ओरलीच असतात, लेखी नसतात, तोंडी उत्तर दिले जातात. आणि हे जे प्रश्न असतात हे प्रश्न लाईट पिंक कलरच्या कागदावर दिलेले असतात किंवा छापलेले असतात. तांत्रिक भाग. आता चौथा प्रकार जो आहे क्वेश्चन टू प्रायव्हेट मेंबर्स, खाजगी सदस्यांना प्रश्न. आता खाजगी सदस्यांना जे प्रश्न असतात ते लोकसभेच्या रूल क्रमांक 40 मध्ये सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जे खाजगी सदस्य जे मंत्री नाहीत परंतु एखाद्या समितीमध्ये आहेत, एखाद्या विधेयकाशी संबंधित आहेत, एखाद्या धोरणाशी संबंधित आहेत, तर त्यांना सुद्धा प्रश्न इतर सदस्य विचारू शकतात. आणि हे प्रश्न येलो कलरच्या कागदावर मुद्रित केलेले असतात. ओके. आता जनरली जे आपण बघतो की क्वेश्चन हावर हा संसदेच्या कामकाजाचा आत्मा आहे. मात्र आता जे सप्टेंबरमध्ये जे अधिवेशन सुरू होणार आहे 14 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत चालणारं अधिवेशन जे आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये क्वेश्चन हावर प्रश्नोत्तराचा तासच सरकारने रद्द करायचा निर्णय घेतलाय. त्यांनी सांगितले की कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळं प्रश्नोत्तराचा तास घेता येणार नाही आणि त्यामुळं त्याचं कामकाजाचं स्वरूपही थोडंसं चेंज केलं आहे की पहिल्या दिवशी लोकसभा
9 ते 1 या काळात होईल आणि राज्यसभा नंतर मग 3 ते 7 या काळात होईल आणि त्याच्यानंतर मग 14 सप्टेंबर नंतर म्हणजे पहिल्या दिवशी असं स्वरूप असेल आणि त्याच्यानंतर मग राज्यसभा हे 9 ते 1 च्या दरम्यान भरेल आणि राज्यसभेचे कामकाज संपल्यानंतर मग लोकसभा दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालेल. अशा पद्धतीने जनरली गर्दी होऊ नये, एकमेकांचा संपर्क कमीत कमी येईल अशा पद्धतीने कामकाज चालवण्यासाठी म्हणून सरकारने हे नियमावली आखली आणि सांगितले की क्वेश्चन आवर नसणार आहे. ठीक आहे, आता ही नियमावली बरोबर आहे, ठीक आहे, कोविड-19चा प्रकोप आहे. मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की क्वेश्चन आवरला काय हरकत आहे, तुम्ही जर बाकी सगळं कामकाज चालवणारच आहात तर मग प्रश्न विचारायला तुम्ही बंदी का घालताय? प्रश्न विचारल्याने तर काय कोरोनाचा प्रसार होणार नाही. प्रश्नांना काय कोविडच्या किंवा ह्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत सरकार मुद्दामहून अशा प्रकारे त्यांना अडचणीत येणारे प्रश्न विचारले जाऊ नयेत, विरोधकांनी हल्लाबोल करू नये म्हणून क्वेश्चन आवर्च रद्द केला असं विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांनी या संदर्भात तीव्र आक्षेप घेतलेला आहे की पार्लमेंटचा जो काही आत्मा आहे त्यालाच तुम्ही धक्का पोहोचवताय आणि सरकारला जे सगळ्यात जास्त अडचणीचं असतं की काय काय प्रश्न येतील ते प्रश्न फेस करायचं, तर सरकारने ते विरोधकांकडे जे हत्यार असतं ते हत्यारच सरकारने काढून घेतले आणि त्यामुळं त्याच्यावर सध्यापासून खूप वाद सुरू आहेत की हे अशा प्रकारे सरकारची ही दडपशाही आहे, सरकारला जनतेला उत्तर द्यायला काही मुद्दे नाहीत किंवा सरकारचं सगळ्याच आघाड्यांवर अपयशी म्हणून सरकार क्वेश्चन आवरला टाळतंय असा विरोधकांचा आरोप आहे, सगळ्याच विरोधकांचा आरोप आहे. आणि त्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये वेगवेगळे कार्टून्स पण छापले जात आहेत किंवा शशी थरूर यांनी तर असं म्हटलं की हा ऑक्सिजन आहे, प्रश्न विचारणे हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये ऑक्सिजन सारखं आहे आणि तुम्ही तेच जर काढून घेतले तर संसदेला केवळ तुम्ही नोटीस बोर्ड सारखा त्याचा वापर करणार असाल तर ते काही बरोबर नाही किंवा रबर स्टॅम्प पद्धतीने हे सगळं जर चालत असेल तर हे लोकशाहीचं गळा घोटणारं काम आहे असं बरेच जणांनी त्याच्यावर टीका केलेली आहे ह्या क्वेश्चनावर काढून घेण्याबद्दल. आता ह्याच्यावर बीजेपी कडून किंवा बीजेपीशी संबंधित जे काही त्यांचे लोक आहेत त्यांच्याकडून असं किंवा सरकारकडून त्याचं असं स्पष्टीकरण दिलं जातं की हे काही बरोबर नाही, कोरोनाचा प्रकोप आहे त्यामुळं हे आम्ही क्वेश्चन आवरला टाळतोय. क्वेश्चन आवर जर कोरोनाची परिस्थिती सुधारली तर पुढच्या अधिवेशनामध्ये परत क्वेश्चन आवर असणारच आहे, काय प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता आणि म्हणून सध्या हा केवळ कोरोनाच्या संकटामुळेच घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामागं दुसरं काही कारण नाही. आणि शिवाय सरकार म्हणतंय की अनस्टार्ड क्वेश्चन तुम्ही विचारा ना, अतारांकित प्रश्न तुम्हाला विचारायला मुभा आहे, फक्त तारांकित प्रश्न विचारले जाणार नाहीत. अतारांकित प्रश्न तुम्ही जमा करू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला दिले जाईल. त्यामुळं प्रश्नच टाळतोय असंही काही नाहीये आणि हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. याच्यापूर्वी 1962, 1975, 1976, 1991, 2004 आणि 2009 ज्या काळात काँग्रेसचं शासन होतं त्या काळात सुद्धा बऱ्याच वेळा अशा प्रकारे क्वेश्चन आवर टाळलेला आहे. त्यामुळे हे भाजपकडून पहिल्यांदाच होतंय, ह्या सरकारकडून असंही नाही. शिवाय प्रश्नोत्तराचा तास कमी करण्याचा सरकारचा आणखी एक त्याच्या मागचा तर्क असा आहे की 63% कामकाज मागच्या 8 सत्रांवर जर मागच्या 8 सेशनचा जर विचार केला राज्यसभेतल्या तर त्यातला 63% टाइम हा वाया गेलेला आहे गोंधळामुळं. त्यामुळं आता वेळ कमी आहे, कमी दिवसांचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनात बऱ्याच कायद्यांना मंजुरी द्यायची आहे, बरेच कायदे संमत करायचे आहेत आणि अशा वेळेस केवळ त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये वेळ घालवत बसण्यापेक्षा, गोंधळ घालत बसण्यापेक्षा कामकाजावर, कायदे निर्मितीवर आपण फोकस केला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की यापूर्वी पंजाब म्हणजे राज्य स्तरावरचा जर विचार केला तर पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ या सरकारांनी सुद्धा त्यांच्या असेंब्ली सेशनमध्ये प्रश्नोत्तराचा तास टाळलेला आहे. त्यामुळे केंद्राने केलं म्हणजे खूप वेगळं केलं अशातला काही भाग नाही. पुढच्या पश्चिम बंगालचं जे अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा क्वेश्चन आवर हा रद्द करायचा निर्णय घेतला. त्यामुळं क्वेश्चन आवर रद्द करण्याचा निर्णय हा सकारात्मकतेने पहा असं सरकारचं त्याच्यावरचा दावा आहे. तर ह्याच्यावर खूप चर्चा चालू आहे म्हणून हा व्हिडिओ तयार केला की क्वेश्चन आवर नेमका काय असतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणते पॉईंट्स असतील आपल्याला तर 0 आवर म्हणजे काय, त्याच्यानंतर मोशन्स, टाईप ऑफ मोशन, प्रस्तावांचे काय काय प्रकार असतात, स्थगन प्रस्ताव असेल किंवा अविश्वास प्रस्ताव असेल, विश्वासदर्शक प्रस्ताव असेल, त्याच्यानंतर लॉ मेकिंग प्रोसेस कशी असते, एखादा विधेयक मांडल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर कशा प्रकारे होत असतं, त्याला मंजुरी कशा प्रकारे मिळते, विधेयकांचे प्रकार, टाइप्स ऑफ बिल्स म्हणजे
धनविधेयक असेल, वित्त विधेयक असेल, घटना दुरुस्ती विधेयक असेल, वेगवेगळ्या प्रकारची विधेयकं, ती विधेयकांचे प्रकार काय आणि जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट, कोणत्या परिस्थितीत संसदेचं संयुक्त अधिवेशन भरत असतं, त्याला कारण काय, आणि काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सुद्धा स्थापन होत असतात. तर त्या संदर्भातल्या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.